हॅलो फ्रेंड्स, कसे आहात? मस्त ना फ्रेंड्स. आपण आज बघणार आहोत ते मुलांचे लक्ष अभ्यासाकडे कसे वळवायचे. हो, आपली हीच कंप्लेंट असते ना, मुलं ऐकत नाहीत, मुलं अभ्यासच करत नाहीत किंवा मुलं फक्त आणि फक्त व्हिडिओ गेमच खेळतात, टी व्हीच बघत राहतात किंवा मोबाईलच घेऊन बसतात आणि ह्या सगळ्यामुळे त्यांचं अभ्यासाकडे दुर्लक्ष होतं किंवा मुलं अभ्यास करतात पण त्यांच्या लक्षातच राहत नाही. तर ह्या आणि ह्यासारख्या खूप काही गोष्टी मुलांच्या बाबतीत आपल्याला आहेत. तर त्यासाठी आपण त्या सगळ्यावर सोल्युशन बघणार आहे. जसं मुलं वेळेवर खात नाहीत किंवा मुलांच्या आवडीनिवडी असतात, ह्या सगळ्याचा परिणाम त्यांच्या अभ्यासावर होत असतो, अभ्यासाकडे दुर्लक्ष होत असतं. तर हे काही होऊ नये आणि त्या मुलांचा अभ्यास कसा योग्य पद्धतीने अगदी चांगला होऊ शकतो, त्यांना कशा तऱ्हेने आपण अभ्यासाकडे वळवू शकतो, ह्या आणि ह्यासारख्या अनेक गोष्टींची माहिती तुम्हाला मी देणार आहे. आणि ते म्हणजे तुम्हाला माझ्या रेकी लेवल 1च्या जो फ्री कोर्स देणार आहे त्यात मी तुम्हाला देणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला हे सगळं जाणून घ्यायचं आहे ना? हो, तुमच्या मनात आणखीन काही खूप प्रश्न असतील मुलांच्या बाबतीत, तर तेही प्रश्न आपण घेणार आहोत आणि त्याच्यावरही सोल्युशन काढणार आहोत. मला कल्पना आहे हा पॅरेंटिंगचा भाग आहे, पण तेही तुम्हाला मी शिकवणार आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर ही व्हिडिओ आवडली असेल आणि तुम्हाला हे सगळं शिकायची इच्छा असेल तर माझं व्हॉट्सअप लिंक आहे, जी की मी यूट्यूबच्या डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. तर तुम्ही ती लिंक जॉईन करा आणि हो, माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आणि हो, ज्यांना कोणाला जर असे किंवा ह्यासारखे अनेक प्रश्न असतील, प्रॉब्लेम असतील, तर त्यांनी जरूर 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 माझा रेकी लेवल 1 जो फ्री मी शिकवणार आहे तो जॉईन करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींनाही ही लिंक द्या, जेणेकरून त्यांनाही फायदा होईल. तर मित्रांनो, तुम्हाला ही जर व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.